जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत 17 भाग पाहिले. मागच्या काही भागांमध्ये आपण धर्म आणि धम्म यातील फरक पाहिला. मागच्या 17व्या भागामध्ये आपण विशेषत्वानं हे पाहिलं की केवळ नैतिकता पुरेशी नाही, तर ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. आणि ती भारतामध्ये सर्वव्यापक नसल्यामुळे भारतामध्ये वर्णभेद, जातीभेद हे उद्भवलेले आहेत. आता भाग पुढील 71वा. पुढच्या काही भागांमध्ये आपण जो सर्वसामान्यांना नेहमीच पडलेला प्रश्न आहे की तथागत बुद्धांनी पुनर्जन्म मानला का, आणि तो मानला तर कसा मानला, याचं उत्तर आपण पाहणार आहोत. पारिभाषिक शब्दसाम्यामुळे तात्विक भेदांचा चुकीचा अर्थ पुनर्जन्म. मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धांच्या समकालीन आचार्यांनी याविषयी 2 भिन्न मतं मांडलेली होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद म्हटला जात असे. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माने जीवनाचे नवीनीकरण पुढे चालूच राहते, असे शाश्वतवादी मानित असत. उच्छेदवादियांचे मत उच्छेदवाद ह्या एका शब्दानेच स्पष्ट होते. उच्छेदवादाचा अर्थ प्रत्येक वस्तूचा संपूर्ण विनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही. भगवान बुद्ध हे शाश्वतवादी नव्हते, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व असल्याची श्रद्धा असावी लागते, आणि त्याच तर भगवान बुद्धांचा प्रखर विरोध होता. भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने भगवान बुद्ध हे स्वाभाविकपणे उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो, अशी भगवान बुद्धांनी अलंगदुप्पम सुत्तात तक्रार केली आहे. ते म्हणतात, माझी शिकवण वेगळी असताना काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीने आणि अप्रामाणिकपणे वस्तुस्थितीला धाब्यावर बसवून मी उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो, असा खोटा आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवित नाही, आणि तरीसुद्धा काही भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणे किंवा खोडसाळपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवू पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धांचे असेल, बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेले प्रक्षिप्त विधान नसेल, तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी: भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाहीत, मग ते आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय? पुनर्जन्म कशाचा, कोणत्या वस्तूचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात काय याचे उत्तर होय असे आहे. परंतु या प्रश्नाचे 2 भाग पडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कशाचा म्हणजे कोणत्या वस्तूचा, आणि पुनर्जन्म कोणाचा म्हणजे कोणत्या व्यक्तीचा. या 2 प्रश्नांना एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. आपण सर्वप्रथम पुनर्जन्म कशाचा यावर विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळेच अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत. 1 पृथ्वी, 2 आप, 3 तेज आणि 4 वायू. प्रश्न असा आहे की मनुष्यदेह मृत झाल्यावर त्याच्या या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय, म्हणजे नाहीसे होतात काय? काही लोक म्हणतात होय, ते सुद्धा नष्ट होतात. भगवान बुद्ध म्हणतात नाही, ते घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिसळून जातात. ह्या 4 घटकांचे आकाशात तरंगणाऱ्या व तेथे विद्यमान असणाऱ्या महाभूतांचे म्हणजे मास पुनर्मिलन होते, तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना अभिप्रेत असणारा अर्थ हा असा आहे:
या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील काही घटक असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरत असते, पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव उपस्थित राहतात. त्यांचा विनाश होत नाही. माणूस मेला तरी त्याच्या शरीरातील अणु परमाणू कुठेतरी कायम राहतातच. अशा प्रकारच्या पुनर्जन्मास भगवान बुद्ध मानतात. सारिपुत्त आणि महाकोठित यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान श्रावस्ती येथील अनाथपिंडिकाच्या जेतवन आश्रमात थांबले असताना स्थविर महाकोठित आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनास व्यथित करीत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. त्या प्रश्नांपैकी एक प्रश्न असा होता, महाकोठित, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी संयोजने दूर केल्या जातात आणि किती मागे शिल्लक राहतात? सारिपुत्त म्हणाला, 5 दूर केल्या जातात, 5 मागे शिल्लक उरतात. विषयवासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या गोष्टी मागे राहतात. महाकोठिताने विचारले, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या. त्यांचे विषय पृथक आहेत आणि क्षेत्रे पृथक आहेत. प्रत्येकी एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियापेक्षा वेगवेगळे आहे आणि स्पष्ट रूपाने भिन्न आहे. त्यांचे अंतिम आधार म्हणजे अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांची क्षेत्रे यांचा उपभोक्ता कोण? सारिपुत्त म्हणाले, मन. महाकोठित, ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारिपुत्त, चेतना, जीवित इंद्रिय, व्हायटॅलिटी यावर. महाकोठित, चेतना कशावर अवलंबून असते? सारिपुत्त, उष्णतेवर. महाकोठित, उष्णता कशावर अवलंबून असते? सारिपुत्त, चेतनेवर. महाकोठित, तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते. याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारिपुत्त म्हणाले, मी तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता ही चेतनेवर अशी ती दोन्हीही तत्वे अनन्याश्रयी एकमेकांवर अवलंबून आहेत. महाकोठित, शरीर हे अचेतन लाकडासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्याला सोडून जातात? सारिपुत्त म्हणाले, चेतना म्हणजेच जीवित इंद्रिय आणि उष्णता आणि विज्ञान म्हणजे जाणीव. महाकोठित, मृतदेहामध्ये आणि त्या ध्यानी भिक्खूमध्ये ज्याने संज्ञा आणि वेदना यांचा विरोध केला आहे, काय फरक आहे? सारिपुत्त, मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्या क्रिया तर थांबलेल्या असतातच. इंद्रियाचे सामर्थ्यही उच्छिन्न म्हणजे नष्ट झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती शाबूत असते. त्याचे श्वासोश्वास, वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत झालेल्या असतात. मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन आहे. या संवादात एक कमीपणा आहे. महाकोठिताने सारिपुत्ताला आणखी एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारिपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे ऊर्जा अर्थात एनर्जी. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर ऊर्जा म्हणजेच एनर्जी उत्पन्न करण्याचे थांबविते असे होते. परंतु हाही उत्तराचा एकच भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी ऊर्जा बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या ऊर्जा समूहात मिसळून जाते. म्हणून मृत्यूचे 2 अर्थ आहेत. एका पैलूचा अर्थ ऊर्जेचे एनर्जीचे उत्पादन थांबणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या
ऊर्जा संग्रहात नवी भर पडणे. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्याने बुद्ध स्वतःला पूर्णपणे उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या गोष्टीपर्यंतच ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटकांच्या संबंधी मात्र ते उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर भगवान बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. ते शरीराचे घटक मॅटर पुनरुज्जीवन मानतात. ते आत्म्याचा पुनर्जन्म मानित नाहीत. भगवान बुद्धांच्या मताचा असा अर्थ लावला तर तो भौतिक शास्त्राशी सुसंवादी आहे. केवळ याच अर्थाने भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. भौतिकशास्त्र म्हणते ऊर्जा म्हणजे एनर्जी कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर संपूर्ण उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिकशास्त्राच्या विरुद्ध आहे. कारण ही विचारसरणी ऊर्जेचे एनर्जीचे सामूहिक सातत्य या प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडविता येते. पुढील भागामध्ये आपण पुनर्जन्म कोणाचा म्हणजे कोणत्या व्यक्तीचा हे पाहणार आहोत. जय भीम. नमो बुद्धाय.